नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी अशी गोबी मंचुरी आपण बनवणार आहोत. त्यासाठी जाड पोहे घेतल्यात मिक्सरच्या जारमध्ये. एक बाउल आपण आता कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. एक मिक्सरमध्ये आपण म्हणजे बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये एक पावडर आपण तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आता कोबी एक मोठा बाउल घालणार आहोत. किसून घेतलेला कोबी आहे हा. त्यामध्ये शिमला मिरची एक छोटी वाटी, बीट घालणार आहोत. 2 ते 3 चमचे बीट किसलेला, त्याने जेणेकरून कलर चांगला येईल कोबी मंचुरियनला. गाजर एक वाटी किसलेला बारीक व्यवस्थित. पिठामुळे कलर छान येतो. आपल्याला मिरपूड थोडी घालायची आहे, एक 2-3 चिमूट. नॅचरल कलर येतो गोबी मंचुरियनला बीटामुळे, त्यामुळे बीट शक्यतो तुम्ही घालाच. मीठ चवीनुसार घातलेलं आहे. आणि आपण बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे, ती आपण त्यामध्ये घालणार आहोत. ही सपक आहे, फार तिखट नाही आहे मिरची. आणि सोया सॉस थोडा घालणार आहे, 2-3 चमचे. माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करून घ्या. चिली सॉस एक 2-3 चमचे. आले लसूण बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. पाहू शकता. आता हे सगळं आपण आता एका चमच्याने मिक्स करून घेऊया. माझ्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या प्लीज. कारण मी ज्या रेसिपी टाकते छान छान प्रमाणबद्ध, तर तुम्हाला पाहायला मिळते. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यात पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही, कारण जे कोबी वगैरे आहे त्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं, त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळलं जातं. बीटामुळे ह्या गोबी मंचुरियनला नॅचरली कलर येणार आहे. त्यामुळे थोडा अर्धा बीट का होईना किसून आपण त्यामध्ये घालायचा, जेणेकरून आपल्याला नॅचरल कलर मिळेल. कोणताही विकतचा कलर घालायची गरज लागणार नाही. तर हे पीठ माझं मळून झालेलं, तर त्याचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते. रेस्टॉरंटमध्ये काय एकसारखेच गोबी मंचुरियनचे बॉल्स अवेलेबल नसतात. जसे आपल्याला जमतील तसे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. पाहू शकता मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेत आहे. तर अशा प्रकारे मी थोडे गोबी मंचुरियनचे बॉल्स तयार करून घेतलेले. त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये, आणि हे सगळे बॉल्स मी त्यामध्ये तळून घेणार आहोत. गोबी मंचुरियनचे क्रिस्पी असे ही गोबी मंचुरी होते. जाड पोह्याचा वापर केल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो. आणि कॉर्नफ्लॉवर मी घातलेलं आहे त्यामध्ये एक वाटी. तर जाड पोह्यामुळे एकदम असा नॅचरली क्रिस्पीपणा त्याला येतो. सर्वात सोपी पद्धत आहे ही गोबी मंचुरियनची. एक 15 रुपयाच्या कोबीच्या गड्ड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 जणांना बास होईल एवढी गोबी मंचुरी आपली तयार होते. पाहू शकता छान असे कलर आलेला आहे त्याला बीटामुळे, लाल व्यवस्थित. आणि जे मी किस घेतलेला आहे किंवा जे काय प्रमाण घेतलेलं आहे त्याच प्रमाणात तुम्ही तयार करा, म्हणजे तुमची गोबी मंचुरियन अशीच तयार होईल. छान आहे. अशी कुरकुरीत अशी गोबी मंचुरियन आपण तळून घेतलेली आहे. ती आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर क्रिस्पी होईपर्यंत मिडियम गॅसवर आपण हे मंचुरियन तळून घेत आहोत. झालेलं आहे, तर आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया. पौष्टिक अशी ही गोबी मंचुरियन तयार झाली. त्यामध्ये कोबी, गाजर, बीट, शिमला मिरची, हिरवी मिरची,
लहान मुलांसाठी पौष्टिक असे गोबी मंचुरियन आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरच्या घरी व्यवस्थित होतं. माझ्या मुलांना हे खूप आवडते गोबी मंचुरियन. याचा स्मेल तळतानाच खूप छान येत आहे. मस्त झालेली आहे गोबी मंचुरियन, तुम्ही पाहू शकता. बॉल्स माझे तळून झाले. तर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे. गॅस फास्ट असतानाच ही क्रिया करायची. लसूण घातलेलं आहे मी त्यामध्ये, आलं लसूण, शिमला मिरची, कोबी बारीक चिरलेला. गॅस फास्ट असतानाच ही सगळी क्रिया करायची. याला जास्त शिजू नाही द्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. जर गॅस फास्ट असताना जो स्मेल होतो ना, तो खूप छान येतो. म्हणजे चायनीज बनवताना जो स्मेल येतो तो त्याचा फील होतो. त्यामुळे गॅस फास्ट असतानाच ही पूर्ण क्रिया करायची. गाजर, कांदा घातलेला आहे मी त्यात, थोडासा मोठा चिरलेला पातीचा. तर त्यामध्ये आपण आता मीठ थोडं घालणार आहोत चवीपुरतं आणि त्यांना हलवून घेणार आहोत व्यवस्थित. तेलामध्ये हे फ्राय करत राहायचं. गॅस फास्टच ठेवायचा, अजिबात बारीक नाही करायचा गॅस. ह्याला जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे. त्यामध्ये सोया सॉस एक 2 ते 3 चमचे घालायचा. चिली सॉस 2 ते 3 चमचे आणि हे मिक्स करायचं. इतका छान वास येत आहे ना ह्याचा, जेणेकरून आपण रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि आत गोबी मंचुरियन करत आहेत शेफ, त्यावेळी जो वास येतो चायनीज रेस्टॉरंटमध्ये तसा वास येत आहे. 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालते आणि त्याची पेस्ट बनवते. अशी व्यवस्थित अशी पेस्ट बनवायची. फास्ट क्रिया करायची ही पण. आणि आपण ड्राय गोबी मंचुरियन करणार आहोत, त्यासाठी एवढं पुरेसं आहे. तर हे झालेलं आहे आपलं काम. त्यामध्ये आपण आता गोबी मंचुरियनचे जे बॉल्स आपण तळून घेतलेले आहेत ते या ड्राय ग्रेव्हीमध्ये आपण घालणार आहोत. ते घालून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता गोबी मंचुरियन नॅचरली कलर आलेला आहे, रेड असा. रेस्टॉरंटमध्ये कशी लाल असं दिसलेली गोबी मंचुरियन असते ना, तसाच कलर आलेला आहे. माझी गोबी मंचुरियन तयार झालेली आहे. रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी अशी गोबी मंचुरियन आहे, पाहू शकता. तर आतूनही व्यवस्थित शिजलेली आहे ही, मस्त झालेली आहे, मोह आवरत नाहीये, छान झालेलं. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.